श्री स्वामी समर्थ. उद्या 25 जून निर्जळा एकादशी. घरात आणा या झाडाचे एक पान, शत्रू लोटांगण घालेल, पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माझ्या प्रिय भावांनो आणि भगिनींनो. उद्या 25 जून आणि उद्या अत्यंत शुभ, पवित्र आणि महादुर्मिळ असा संयोग जुळून येत आहे. उद्या आहे वर्षातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली एकादशी, म्हणजेच निर्जळा एकादशी. यंदा या एकादशीला ग्रहांची अशी काही उत्तम स्थिती निर्माण झालेली आहे ज्यामुळे याचे आध्यात्मिक महत्त्व फार हजारपटीने वाढले आहे. माझ्या माता भगिनींनो, या संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा दिवस असणार आहे. उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या घरात एक विशेष झाडाचे एक पान आणायचे आहे आणि चमत्कार पहा, तुमचे मोठे मोठे शत्रू देखील तुमच्या समोर लोटांगण घालतील. घरातील गरिबी नष्ट होईल आणि तुमच्या पतीची, तुमची तसेच तुमच्या मुलांची प्रचंड प्रगती होणार आहे. पण थांबा, उद्या सकाळी आंघोळ करताना जर तुम्ही गडबड नेहमी सारखीच साध्या पाण्याने आंघोळ उरकली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी गमावणार आहात. उद्या आंघोळीच्या पाण्यात कोणत्या 2 चमत्कारिक वस्तू टाकायच्या आहे आणि ते कोणते विशेष पान आहे जे सकाळी 11:30च्या आधी घरात आणायचे आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. आणि विष्णू माऊलीची कृपा मिळवण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ताच ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाची बंद दरवाजे उघडू शकते. माझ्या प्रिय मित्रांनो, उद्या 25 जून रोजी येणारी ही निर्जळा एकादशी साधीसुधी तिथी नाही. ज्योतिषशास्त्रानुसार उद्याच्या दिवशी काही विशेष योग निर्माण जुळून येत आहे, जे तुमच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी, नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आणि घरातील लक्ष्मी स्थिर करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. उद्याच्या या शुभ मुहूर्तावर, उद्याची ही जी वेळ आहे नीट नोंदून घ्या. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 11:30 तुम्हाला हा पानावरील उपाय करायचा आहे. या वेळेतच या झाडाचे एक पान तुम्हाला घरात आणायचे आहे. शास्त्रामध्ये निर्जळा एकादशीला सर्व 24 एकादशींची माऊली मानले जाते. या दिवशी केलेला एक छोटासा उपाय देखील तुम्हाला लाखो करोडो पटीने फळ देऊ जातो. जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासत असेल, पतीच्या नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल, मुलांच्या अभ्यासात लक्ष नसेल किंवा घरात विनाकारण कटकटी, भांडणं होत असतील, तर उद्याचा हा एक दिवस तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देऊ जाईल की त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. चला तर मग आधी जाणून घेऊया त्या 3 अत्यंत विशिष्ट उपायांबद्दल. पहिला उपाय, पैशाची चणचण दूर करण्यासाठी पिवळ्या कवडीचा उपाय. उद्या सकाळी पूजेच्या वेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एक पिवळी कवडी आणि एक अख्खे हळकुंड ठेवा. मनोभावे पूजा करा. त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेला ही पिवळी कवडी आणि हळकुंड एका पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. तुमच्या घरातील पैशाची आवक वाढेल, ते तुम्ही स्वतः अनुभवाल. दुसरा उपाय म्हणजे पितृदोष आणि घरातील आजारपणावर जलदानाचा महाउपाय. जर घरात सतत आजारपण असेल तर उद्या एका मातीच्या माठात किंवा भांड्यात पाणी भरून घ्या. त्यात थोडे गंगेचे पाणी टाका आणि वरती एका वाटीत थोडे काळे तीळ आणि साखर ठेवा. हे पाणी उद्या संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात दान करा. निर्जळा एकादशीला जलदान करण्या इतके मोठे पुण्य या जगात कोणतेच नाही. त्यामुळे तुमचे पितर तृप्त होतात आणि नशिबातील सर्व अडथळे दूर होतात. तिसरा उपाय म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बुद्धीसाठी. उद्या सकाळी मुलांच्या हाताने भगवान विष्णूंना आणि स्वामी समर्थांना पिवळ्या फूल आणि माता लक्ष्मीला किंवा महादेवाला लाल फूल अर्पण करायला सांगा. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल आणि त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. चला तर
ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण आलेला आहे. उद्या सकाळी 11:30च्या आधी आपल्याला कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या सनातन धर्मात ज्या वृक्षाला साक्षात जागृत दैवी आणि दैवी मानले गेलेले आहे ते वृक्ष म्हणजे औदुंबराचे झाड किंवा पांढऱ्या रुईचे झाड. जर ही दोन्ही झाडे नसतील तर तिसरा पर्याय म्हणजे पिंपळाचे झाड. औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान दत्तात्रयाचा आणि माता लक्ष्मीचा अखंड वास असतो, तर पांढऱ्या रुईच्या आणि मुळात आणि पानात साक्षात भगवान गणेशाचा वास असतो. उद्याच्या या पवित्र एकादशीला जेव्हा तुम्ही या झाडाचे एक पान घरी आणाल तेव्हा तुम्ही फक्त पान नाही तर साक्षात माता लक्ष्मी आणि ईश्वरी शक्तीला घरात घेऊन येत आहात. या पानात नकारात्मकता खेचून घेण्याची अफाट शक्ती असते, ज्यामुळे घरातील गरिबी बाहेर पडते आणि शत्रूचा त्रास पूर्णपणे नष्ट होतो. शत्रू तुमच्या पाठीमागे जे काही कटकारस्थानं करत असतील ते स्वतःहून तुमच्या समोर लोटांगण घालते. उद्या सकाळी स्वच्छ स्नान करून शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करा. एका तांब्याच्या तांब्यात पाणी भरा, त्यात थोडे अक्षता आणि थोडे कच्चे दूध टाका. सोबत हळद, कुंकू, फूल आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन जा. झाडाजवळ गेल्यावर मनोमन प्रार्थना करा, हे वनराज, उद्या निर्जळा एकादशीच्या शुभ योगावर मी तुमच्या झाडाचे एक पान माझ्या घराच्या प्रगतीसाठी घेऊन जात आहे. हे कृपया मला आशीर्वाद द्या. त्यानंतर झाडाला ते पाणी अर्पण करा. हळद कुंकू लावा. 1 रुपयाचे नाणे तिथे ठेवा आणि झाडाची क्षमा मागून अतिशय हळुवारपणे एक स्वच्छ हिरवेगार आणि कुठेही किडलेले नसलेले एक पान तोडून घ्या. हे पान घरी आणून गंगाजलाने स्वच्छ धुवा. देवघरात एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने श्री किंवा ओम लिहा. या पानासोबत समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. या पानाच्या स्पर्शाने घरातील नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट होईल. माझ्या माता भगिनींनो, हा उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करा. उपाय करताना घरात भांडणे किंवा चिडचिड नसावे. वातावरण पवित्र असावे. घरात सुतूक असेल तर हा उपाय करू नये. माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या सर्व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाची बंद दारे उघडू शकतील. श्री स्वामी समर्थ.